सर्वांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर 1चा सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका 6वी आहे. त्याच्यामधले बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरचे सर्व प्रश्न पाहू. प्रश्न पहिला, किशोरावस्था रिकामी जागा असते. तर किशोरावस्था ही 6 ते 12 वर्ष असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 6 ते 12 वर्ष किशोरावस्था असते. 2 शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर रिकामी जागा पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. 3 विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्यांचा आत्मविश्वास वाढतो. 4 मौखिक मार्गदर्शन हे रिकामी जागा कमी प्रभावी असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कौशल्य शिकवताना मौखिक मार्गदर्शन हे कमी प्रभावी असते, कारण तेव्हा कौशल्य शिकवताना फक्त बोलण्याने काही नाही, तर त्यांनी जेव्हा स्वतः करू लागले करत असतील कृती तर त्यांना ते कौशल्य आत्मसात होऊ शकतं. 5 शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा रिकामी जागा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षक केंद्रित. 6 मानवीय मूल्ये नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहेत, त्यांचा विकास म्हणजे रिकामी जागा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभिव्यक्ती. 7 विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनपेक्षित व्यवहारांची कारणे शोधून त्याच्या उपचाराचे प्रबंधन करावे. 8 असा स्तर ज्यामध्ये मुलं एखाद्या घटना किंवा वस्तूबाबत तार्किकदृष्ट्या विचार करणे सुरू करते त्याला रिकामी जागा म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूर्त क्रियात्मक अवस्था. 9वा प्रश्न आहे, वर्गात विद्यार्थ्यांची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकाने रिकामी जागा उचित असते. काय करणं उचित असतं? तर पर्याय क्रमांक 4 प्रश्न विचारणे उचित असते. 10 तुम्ही एका अतिसक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे काम द्याल. 11 खेळण्यांशी खेळण्याची वय रिकामी जागा संदर्भीय करते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्व बाल्यावस्था. 12 सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंगवळणी पडणे म्हणतात. 13 विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती अधिक महत्त्वपूर्ण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षकांची भूमिका व शाळेतील वातावरण. 14 खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या बाबतीत खरे नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विकास विशेषाकडून सामान्याकडे होतो. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, अध्ययनाला प्रभावित करणारा व्यक्तिगत घटक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परिपक्वता आणि वयोमान. 16 हा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. कोणता? पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे हा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व. तर सर्वांगीण विकासासाठी काय काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कृतीची व क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे. नंबर 2 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. 3 शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत सहानुभूतीची, मदतीची व प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी. हे सर्व जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. 18 विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे रिकामी जागा होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रबलन कौशल्य होय. म्हणजे विद्यार्थ्यांना शाबासकी देणं, बक्षीस देणं हे प्रबलन कौशल्य आहे. 19 श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून रिकामी जागा वर्तन बदलाचा बोध होतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावात्मक बोध होतो. 20
वर्ग प्रतिनिधीची निवड करताना कोणता मार्ग योग्य आहे? तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकशाही पद्धतीने निवडणूक. 21 अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती? तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अद्ययावत माहिती प्रदान करणे ही अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी आहे. 22 थोर व्यक्तींचे स्मृतिदिन साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कलागुणांचा आविष्कार या बाबी रिकामी जागा अंतर्गत मोडतात. जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहशालेय कार्यक्रम. 23 विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करणे. 24 शाळेतील वर्गाच्या खोल्या कशा असाव्यात? मोठ्या आकाराच्या, लहान आकाराच्या. वर्गात भरपूर सूर्यप्रकाश यावा व हवा खेळती असावी. विचार सूर्यप्रकाश नसला तरी चालेल पण ट्यूबलाईटची व्यवस्था असावी. तर याचं उत्तर आहे 5 वाक्य राहिले. वर्गात स्वच्छता असावी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 व 5. म्हणजे मोठ्या आकाराच्या असाव्यात, वर्गात भरपूर सूर्यप्रकाश यावा, हवा खेळती असावी आणि वर्गात स्वच्छता असावी. 25 सध्या आंतरशाखीय अध्यापनास महत्त्व येत आहे कारण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्येक विद्याशाखा या ना त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित असते व त्यांचे ज्ञान परस्परास पूरक असते असे निदर्शनास येत आहे. 26 रिकामी जागा हे शिक्षण प्रक्रियेचे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे अंग आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बालक शिक्षक अभ्यासक्रम. 27 हा गुण शिक्षकांसाठी अत्यावश्यक नाही. कोणता गुण? तर पर्याय क्रमांक 4 आहे आर्थिक सुस्थिती. हा गुण शिक्षकांसाठी अत्यावश्यक नाही. 28 खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माझ्या क्षमतेबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास व श्रद्धा आहे. हे विधान योग्य आहे. 29 एखाद्या पाठाचे अध्ययन संपल्यानंतर शिक्षकाने रिकामी जागा करावे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाठातील मुख्य मुद्दे आशय थोडक्यात सांगावा. आणि 30 विद्यार्थी कोणत्या शिक्षकास अधिक पसंत करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या शिक्षकास विद्यार्थी पसंत करत असतात. अशा प्रकारे हा आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र सराव पेपर घेतलेला आहे, ज्यामधले प्रश्न सोडवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.